रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। वैशाख शुक्ल तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते। यावर्षी अक्षय तृतीया ही 10 मे शुक्रवार या दिवशी आलेली आहे। शुक्रवारी आपण लक्ष्मी देवीची पूजा करतो, अशामध्येच अक्षय तृतीया देखील या दिवशी आल्याने याला अनन्यसाधारण असं महत्त्व झालेलं आहे। तर या दिवशी आपल्याला काही चुकूनही करायचं नाही। या दिवशी लोक सोनं चांदीची खरेदी करतात आणि इतर मौल्यवान वस्तू देखील आपल्या घरी आणतात, जेणेकरून अक्षय तृतीयेला कमवलेलं धन हे अक्षय राहील। भगवान विष्णूने नारदाला असं सांगितलं होतं की अक्षय तृतीयेला मनुष्य जे काही काम करेल त्याला त्याचे फळ मिळेल, जे अक्षय राहील, कधीही संपणार नाही। याचं वर्णन पद्मपुराणात देखील आहे। अक्षय तृतीयेला लोक सुख, समृद्धी, वैभव, धन आणि ऐश्वर्य वाढवण्यासाठी अनेक उपाय करतात, परंतु या दिवशी काही अशा गोष्टी आहेत ज्या करू नयेत, कारण की यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत याविषयीची आपण परिपूर्ण माहिती या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथांनुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत। पौराणिक कथेनुसार असं सांगण्यात येतं की या दिवशी भगवान गणेशाने वेद महर्षी व्यासांना महाभारताचं काव्य सांगण्यास सुरुवात केली होती। त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय तृतीयेला महत्त्व आहे। अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस देखील आहे। अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता। अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे। त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरामध्ये धन, सुख, समृद्धी नांदते। अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदामाचे दारिद्र्य संपवलं होतं, त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणार आहे असं देखील म्हटलं जातं। महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट म्हणून दिलं होतं, ज्याला द्रौपदीची थाळी या नावाने देखील ओळखलं जातं। द्रौपदीचे हे अक्षय पात्र कधीही रिकामं होत नसे, त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे। यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही। असं म्हणतात की अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती। अक्षय तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली, ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आलं। अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। यामागची धार्मिक धारणा अशी आहे की या दिवशी मिळणारं धन आणि संपत्ती खूप लाभदायक असतं। असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात आणि शुभ परिणाम देतात। तसं या दिवशी सोने खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते। यासोबतच या गोष्टीमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची देखील कृपा होते। तर सोन्याव्यतिरिक्त तुम्ही काही गोष्टी खरेदी करू शकता। त्यामध्ये जास्त महत्त्व असतं तर ते म्हणजे कवड्याला। धार्मिक शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत। अशा वेळी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती कवड्या खरेदी करून ती लक्ष्मी देवीच्या चरणी अर्पण करा। यासोबतच देवी लक्ष्मीची नियमानुसार पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी कवड्या लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवा। असं मानलं जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी जवस खरेदी करू शकता। शास्त्रानुसार जवस खरेदी करणं देखील सोनं खरेदी करण्याइतकं शुभ मानलं जातं। या दिवशी खरेदी केलेलं जवस भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा आणि नंतर ती लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा। यामुळे तुमच्या घरामध्ये संपत्ती वाढेल। अक्षय तृतीयेला सोने खरेदी न केल्यास या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। अक्षय तृतीया हा दिवस घरात श्रीयंत्र आणण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो। या दिवशी विधीपूर्वक श्रीयंत्राची स्थापना करावी। तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख देखील खरेदी करू शकता। दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय असल्याचं मानलं जातं। असं म्हटलं जातं की ते घरामध्ये ठेवल्याने नेहमी घरामध्ये सुख समृद्धी नांदते। याशिवाय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती घागर खरेदी करणं देखील खूप शुभ असतं। या दिवशी घागर विकत घेऊन घरी ठेवणं आणि सरबत भरून दान करणं हे दोन्ही शुभ मानलं जातं।
आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करू नये। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे, परंतु या दिवशी प्लास्टिक, ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा वस्तू तुम्ही खरेदी करू नये असं मानलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार या गोष्टीवरती राहूचा प्रभाव असतो, त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते। बऱ्याच वेळा काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात। हा दिवस खरेदीसाठी उत्तम आहे, त्यासाठी आपली एखादी स्टीलची भांडी खराब झालेली असतील किंवा आपल्याला एखादा ॲल्युमिनियमचा कुकर घ्यायचा असेल किंवा आपण असंच एखाद्या मॉलमध्ये खरेदीसाठी जाऊ आणि अचानक आपल्याला काही प्लॅस्टिकच्या गोष्टी आवडतात म्हणून आपण त्या खरेदी करतो, परंतु या दिवशी अशा काही गोष्टी खरेदी करणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते। त्यासाठी तुम्ही या गोष्टी या दिवशी चुकून देखील खरेदी करायच्या नाही। अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे किंवा कर्ज देणे टाळावे। यामागे एक श्रद्धा आहे की असं केल्याने घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते। या दिवशी आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अक्षय स्वरूपामध्ये टिकून राहावी यासाठी प्रयत्न करत असतो। नवनवीन सुख समृद्धीच्या, ऐश्वर्य, धनासंबंधित गोष्टी खरेदी करत असतो, परंतु यामध्येच आपण इतर कोणालाही पैसे दिले किंवा कर्ज दिले तर आपल्या घरातून ही लक्ष्मी काढता पाय घेते। त्यासाठी या गोष्टीची देखील काळजी आपण अवश्य घ्यावी। अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ असतं, हे धनहानीचे लक्षण मानलं जातं। अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही। तर बघा, कित्येक वेळा काय होतं की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पूजेसाठी किंवा आपल्याला दागिने परिधान करायला हवे, त्यासाठी आपण हे दागिने तिजोरीतून बाहेर काढत असतो आणि त्याची पूजा करत असतो, परंतु आपल्या काही चुकींमुळे हे दागिने हरवतात, तर यामुळे आपल्या घरामध्ये धनहानी होण्याची शक्यता असते। त्यासाठी या दिवशी सोन्याचे दागिने हरवून द्यायचे नाहीत। आपण हे दागिने जर काढलेले असतील तर याची पूर्ण दक्षताने आपण पूजा करायची आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजास्थान असो, तिजोरी असो किंवा पैशाची जागा असो किंवा आपलं घर असो तर ते अस्वच्छ ठेवू नका। घराची नीट साफसफाई करा। अस्वच्छ घर म्हणजे नकारात्मकतेने भरलेलं असतं, अशा घरामध्ये लक्ष्मीचा कधीही वास राहत नाही। तर बघा, असं म्हटलं जातं की जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी वसे। ज्या घरामध्ये शांतता आणि स्वच्छता असते अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही अक्षय स्वरूपामध्ये वास करत असते। तर बघा, आपलं घर हे नीटनेटकं नसेल, आपलं घर स्वच्छ नसेल तर अशा घरामध्ये लक्ष्मी ही कधीच टिकत नाही। त्या घरामध्ये गरिबी, दारिद्र्य हे टिकून राहतं। अलक्ष्मी या अशा घरामध्ये राहिली जाते। त्यासाठी आपल्या घरामधून जी धुळीच्या स्वरूपात, जी अस्वच्छतेच्या स्वरूपात जे काही फाटके तुटके कपडे असतील किंवा जे काही फाटकी तुटकी भांडी असतील तर हे देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत। काचेची भांडी असो, जुने कपडे असो किंवा जुन्या चपल्या असो, जुन्या चामड्याच्या वस्तू असो, असं जी काही साहित्य आहे जे विनाकारण आपल्या घरामध्ये राहिलेलं आहे किंवा एखादं बंद पडलेलं घड्याळ असो किंवा एखादं इलेक्ट्रॉनिकचं सामान जे आपलं बिघडलेलं आहे परंतु बरेच काळ आपल्या घरामध्ये ते तसंच पडून आहे, तर असं जी काही साहित्य आहे यामध्ये नकारात्मक ऊर्जा ही साठून राहिलेली असते, त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही। त्यासाठी अशा काही बंद पडलेल्या किंवा खराब झालेल्या ज्या वस्तू असतात त्यावेळीच घराबाहेर टाकून द्यावेत। यामुळे घरामध्ये अलक्ष्मी ही राहिली जात नाही आणि माता लक्ष्मी ही घरामध्ये वास करते। त्यासाठी अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये आपण चुकून देखील ठेवू नये। तर अक्षय तृतीयेच्या अगोदरच तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सांगितलेल्या वस्तू किंवा जुनं साहित्य तुमच्या घरामध्ये असेल तर ते लगेच घराबाहेर काढा आणि घर हे पूर्णपणे स्वच्छ करा। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती चोरी, खोटे बोलणे, जुगार इत्यादी गैरकृत्यापासून दूर राहा। यातून कमवलेली पापे आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही चांगलं वाईट काम करू तर ते चांगलं वाईट काम हे आपल्यासोबत कायम राहतं, कायम टिकून राहतं, ते कधी क्षय पावत नाही। त्यासाठी आपण या दिवशी सोने खरेदी करतो जेणेकरून आपल्या घरातील सोन्यामध्ये वाढत होत राहावी। शिवाय आपल्या घरामधील जी काही माता लक्ष्मी आहे, धनसंपदा आहे, ती अशीच टिकून राहावी व त्यामध्ये वारंवार वाढत होत राहावी यासाठी आपण असा प्रयत्न करत असतो। परंतु या दिवशी आपण काही चुकीची कामे केली, भांडण तंटा केला, गैरकृत्य केलं तर नक्कीच या सगळ्यातून जे मिळणारे आपल्याला पापे आहे ते सुद्धा आपल्यासोबत अक्षय स्वरूपात राहतात। त्यासाठी या दिवशी आपल्याला चांगलं म्हणजे चांगलंच काम करायचं आहे, इतरांशी चांगलं बोलावं, स्त्रीचा अपमान करू नये, घरातील व्यक्ती
व्यक्तींशी वादविवाद तंटा भांडण करू नये, इतरांशी सुद्धा वादविवाद करू नये, चोरी करू नये, जुगार खेळू नये, कोणाशी खोटं बोलू नये, कोणतीही चुकीची कामे आपण या दिवशी करायची नाहीत। अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस, मद्य, लसूण, कांदा इत्यादीचे सेवन करू नये, तामसिक गोष्टीपासून दूर राहावे। या दिवशी आपण कधीही मांस किंवा इतर तुम्ही काही नॉनव्हेज खाणार असाल तर या दिवशी आपण चुकूनही खायचं नाही। याशिवाय या दिवशी सात्विक भोजन केलं जातं। या दिवशी शंख, कवड्या, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, भगवान गणेश, श्रीहरी विष्णू यांचा आपल्या वाणीने कृतीने अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। बऱ्याच वेळा काय होतं, कळत न कळत आपल्याकडून काही चुका होतात। अशा काही लक्ष्मीवर्धक गोष्टी आहेत ज्याच्याकडून, जसं की बघा आपल्या घरामध्ये झाडू असतो परंतु चुकून आपल्या त्या झाडूला पाय वगैरे लागतं, परंतु अशा विशिष्ट दिवशी जी माता लक्ष्मी असते तर ती पृथ्वी तलावरती जागृत स्वरूपात असते। त्यामुळे अशा विशिष्ट तिथीला आपल्याकडून काही चुका झाल्या तर नक्कीच माता लक्ष्मीचा कोप होऊन ती घरातून निघून जाईल। त्यासाठी अशा विशिष्ट दिवशी आपण जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे आणि आपल्या वाणीने किंवा आपल्या कोणत्याही कृत्यातून देवाचा किंवा देवतेचा, देवांच्या वस्तूंचा अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। ह्या सर्व गोष्टी देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होईल असं कोणतंही कृत्य आपल्याला अर्पण करायचं नाही। अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीची पानं अर्पण करू नका। तुळशीची पानं हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत। भगवान विष्णूंची पूजा ही तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असं देखील म्हटलं जातं। ज्या घरामध्ये तुळशीची पूजा नित्यनियमाने होते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो, कारण की तुळशीला माता लक्ष्मीचंच एक रूप मानलं जातं। त्यासाठी घरामध्ये तुळस असावी। याशिवाय या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला तुळशीची पानं वाहायची नाही, तर या गोष्टीची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे। अक्षय तृतीयेची पूजा कशी करावी, या दिवशी काय खरेदी करावे, काय खरेदी करू नये याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही या दिवशी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी पूजा करू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत रामकृष्ण हरी।